हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण दुसरा पार्ट बनवणार आहे गणपती ब्लॉगचा. तर तुम्ही एंडपर्यंत जरूर बघा. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये पूर्ण म्हणजे गणपतीचं नैवेद्य वगैरे सगळं दाखवणार आहे. कसं बनवतात, काय पूजा कशी असते, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. तर चला, लेट्स गो. गाईज, मी लास्ट पार्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं की शेणाने सारवून झाल्यानंतर आपल्याला टिपक्याने पूर्ण डिझाईन काढायला लागते. हे चुना आहे, चुन्यामध्ये पाणी मिक्स करून पूर्ण घरात डिझाईन काढायची. खूप सुंदर वाटते. तशी मी पूर्ण हॉलमध्ये, किचनमध्ये वगैरे सगळीकडे काढून ठेवले. तर मी तुम्हाला दाखवते ती कशी कशी काढले ती. तर चला बघा तुम्ही. गाईज, इथे आम्ही पूर्ण जेवणाची तयारी करतोय निवेदाची, की निवेद कसं वगैरे सगळं बनवायचं. गाईज, मी आता झाडाचे कडीपत्ते आणायला चालले. आमच्या झाडाचे ते जायचं आपलं. मी टर्न करते कॅमेरा. आता आपलं जेवण चालू आहे, निवेदचं जेवण चालू आहे. तर आपण चुलीवर पण थोडंसं बनवणार आहे. तर मी दाखवते तुम्हाला चूल आमची. चूल याच्यामध्ये आपण आता वाटण वगैरे भाजणार आहे. डाळीचं इस्तू का गेला नाही? फुकणी कुठे आहे ग? जा. बघा गाईस, डाळ
गाईज मी लास्ट पार्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं डेकोरेशन दाखवेन. तर आपलं हे डेकोरेशन आहे गणपती बाप्पाचं. आणि गणपती बाप्पाची अजून पूजा वगैरे झालेली नाही. तर आता थोड्या वेळात पूजा करू आणि मग दाखवते तुम्हाला. हे बघा पूजा करून झाल्यानंतरचं हे पूर्ण डेकोरेशन पण बघा, खूप छान डेकोरेशन झालेलं आहे. खूप सुंदर वाटतं आहे, असं सिम्पल एकदम डेकोरेशन केलेलं आहे. गाईज अशा प्रकारे गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे. आणि आता मम्मी माझा उपवास सोडणार आहे. आणि त्याच्यानंतर काय नाही, उपवास सोडल्यानंतर हां आले. आता मी माझा उपवास सोडेन आणि मग नंतर भेटू आपण. गाईज अशा प्रकारे माझं सगळं झालं. आता जेवण वगैरे नैवेद्य वगैरे सगळं दाखवून आता थोडा आराम केला पाहिजे. मी खूप दमले 2 दिवस काम करून. माझी आई बघा आता जेवण बिवून झाल्यानंतर मोदक खाते. काय बोलायचं अशीच आहे. भेटू आता आपण थोड्या वेळाने. जरा मी झोप काढते एक आणि मग भेटू. आता आपण थोड्या वेळाने गावात पण जाणार आहे. मी तुम्हाला दाखवेन की गावामध्ये गणपतीचं डेकोरेशन वगैरे गावी आमच्या गावची लोक दाखवून. ठीक आहे, चला भेटू थोड्या वेळात. गाईज आता आमचा आराम करून झाला आहे. पण आता आम्ही कोणाच्या घरी वगैरे नाही जाते. आम्ही आता इथे गणपतीसाठी दुर्व्याचा हार करायचा आहे. तर दुर्वा शोधायला आलो आहे. तर बघू भेटतो का. चला या. आराम करायचा होता मला, पण आराम नाही केला मी. मला भांडी घासायला लागले. थांबा तुम्हाला दाखवते आम्ही कुठे आहे. किती मस्त हिरवगार शेत नाही खरं तर, हे जंगलच आहे. थांबा, ही दुर्वा काढते. अरे जरा चांगल्या ह्याच्यात जाऊया ना. सुकलाय ना असं कडेकडेलाच आहे. अरे हा दुर्वा नाही, येडे काय पण नको घेऊ. गाईच्या डोक्यावर परिणाम झालाय. हा दुर्वा नाही, दुर्वा तुम्ही काही घेते. हिला दुर्वा माहित नाही, दुर्वाचा हार करणार आहे गाईची. कसं काढायचं असतो दुर्वा? खेचून जरा दाखव आम्हाला. गाईज काय बोलू तुमच्याशी. आम्ही दुर्वा जमा करायला आलोय, पण दुर्वा खूप कमी आहे आणि मला येत नाही करता खेचता. ती करू द्या. आपण तोपर्यंत शेत बघू, शेतात काय उगलंय का बघू. पर पाय पडायला आई ग, मला नख लावलंच तिचं. गाईज आपल्या दुर्व्याचा हार तयार झालेला आहे. आपण उद्या तो गणपतीला घालणार आहे. खूप सुंदर अशा प्रकारे तयार केलाय, हिने तयार केलाय. वेगळी कधीच आहे. बापरे वर आता आमच्या घरची आरती चालू होणार आहे. तर आपण आरती अटेंड करू या. मी ना मूवी बघत होते आणि अचानक सगळेजण आले ना, पण माझा अवतार असं आहे. ठीक आहे, मी तयार नाही झाले, मी अशीच आरती करणार आहे. सर्वांगी सुंदर
प्रकारे आरती झालेली आहे आपली. आता आपण आता रात्रीची आरती झाले. आता आपण जेवून झोपणार डायरेक्ट. आपण उद्या भेटू. ठीक आहे गाईज. आरती खूप सुंदर झाली. खूप मजा येते गावी इथे. चला उद्या भेटू मग. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आवडतंय का? ह्याच्यातून काही चेंजेस करायची गरज आहे ते पण सांगा. ठीक आहे. चलो गाइज, कल मिलते हैं फिर. गुड नाईट. हॅलो गाइज, गुड मॉर्निंग. आज गणपतीचा दुसरा दिवस आहे आणि अजून मी अंघोळ नाही केले. फक्त ब्रश करून बसले इथे. घरचं साफसफाई थोडी केली. आणि आज असतो गणपतीचा उपवास. आणि उद्या काय नाही, आज गणपतीचा उपवास असतो. तर आज आपण गणपतीला नैवेद्य नाही दाखवत. उंदीर मामाला नैवेद्य दाखवतो. गणपतीला फक्त फळं वगैरे ठेवतो आणि उंदीर मामाला नैवेद्य दाखवायला लागतो. तर मग आज आपण ते करणार आहे. मग आता मी आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर आपण भेटू. ठीक आहे. चलो गाईज, लेट्स गो. अशा प्रकारे आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. मी घरचेच कपडे घातलेत कारण पूर्ण घरचं काम करायचं आहे. त्याच्यामुळे नवीन कपडे घालून तर काही काम होणार नाही. म्हणून मी घरचेच कपडे घालून पूर्ण घरचं काम करणार आहे. आता आपल्याला उंदीर मामासाठी नैवेद्य बनवायचं आहे. तर त्याच्यामध्ये भात, डाळ, एक भाजी आणि आता आज आपण आहे ना पारंपरिक पद्धतीने चुलीवरती जेवण बनवणार आहे. तर आणि पूर्ण वाटण वगैरे पण पूर्ण पाट्यावरती वाटून करणार आहे. तर मी ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर तुम्ही ते बघा. तुम्हाला पण खूप आवडेल. त्याची टेस्ट खूप छान लागते चुलीवरच्या जेवणाची, पाट्यावरची वाटणाची. तर चला बनवू आपण. आणि स्वीटमध्ये खीर बनवणार आहे. उंदीर मामाला खीर द्यायची असते. तर चला. गणपती खूप क्यूट गणपती आमचा. चलो गाईज, लेट्स गो. तयारी करायला घेऊया आता आपण. चला. वाटणाची तयारी करणार आहे. तर आता हा कांदा आहे. कांदा डायरेक्ट चुलीत भाजणार आहे. दाखवते मी तुम्हाला कसं भाजतात. या, हे बघा, हा कांदा आहे. तर हा आता टाकणार आपण चुलीत. कांदा चुलीत गेल्यानंतर असं ठेवायचा. तो थोडा वेळ ठेवायचा तसं. आणि वरती इथे कालवण त्याची तयारी केली. चवळीचं बनवायचं आपल्याला. ते चवळे बॉईल करत ठेवले. ठीक आहे. कांदा झाल्यानंतर इकडे खोबरं किसायचंय आणि वाटण्याच्या टायमाला भेटू मग आपण. पाट्यावरती वाटायचंय. हा आपला पाटा आहे. तर ह्याला आपण असं घेऊया. दिसतंय जड असतो. याच्यावर आपल्याला वाटण वाटायचंय.
आता आपलं पूर्ण जेवण झालेलं आहे. डाळ भात खीर भाजी असं आपण जेवण बनवलं आहे. तर आता आपण नैवेद्य दाखवू गणपतीला आणि जेवून घेऊ, मग भेटू आपण. ठीक आहे, चला नैवेद्य मी दाखवते कशी तयारी करतात ते. आता पप्पा ते करायला घेतील तर मी तुम्हाला दाखवते. चलो गाईस, लेट्स गो. प्लेटिंग करते, प्लेटिंग. आता आपण गणपतीचा उपवास आहे तर त्याला फ्रूट्स वगैरे ठेवतोय. त्याच्यानंतर उंदीर मामाला आपण नैवेद्य दाखवू. तर मी तुम्हाला दाखवते तो कसा दाखवतात. या, फ्रूट्स ठेवू आधी, मग आता आपण गणपती बाप्पाला फ्रूट्स वगैरे ठेवलेले आहेत. तर आता आपण उंदीर मामाच्या नैवेद्याची तयारी करू. तर चला. मला बोलतायत की मला नीट व्हिडिओ मध्ये बोलता येत नाही. तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की सांगा की मला बोलता येतंय का नाही. ठीक आहे. हा दुर्व्याचा हार दिसतोय तुम्हाला. हा काल बहिणीने माझ्या केला होता. तर खूपच सुंदर बनवलाय हार. खूप सुंदर दिसतोय. खूप मेहनतीने बनवले. गाईज हा आपला उंदरकीचा नैवेद्य आहे. तर हा ठेवलाय. ठीक आहे, वगैरे ठेवून झालेला आहे. तर आता आम्ही जेवणार आहे आणि नंतर मग जेवण झाल्यानंतर भेटू आपण. जेवण चुलीवरचं जेवण जेवणार आहे आज आम्ही. खूप टेस्टी होतं चुलीवरचं जेवण. तर चला जेवूया. जेवून आराम करून सगळं झालेलं आहे. आता रांगोळी काढायची आहे. माझी बहीण रांगोळी काढते. तर आपण बघूया ती कशी काढते आणि आपण थोडीशी तिला मदत करूया. ती मला बोलते तू नको येऊ मदतीला, पण तरी पण आपण जायचंय कारण आपल्याला व्हिडिओ काढायचा, त्याच्यामुळे आपल्याला जावं लागणार आहे. थोडंसं कसं दाखवायला नको का मला पण येते. येते मला, तरी पण तुम्ही बघा. लाईव्ह बघा मला येते का नाही ते. मी फक्त रंग भरणार आहे कारण ती पूर्ण काढायला तर मला देणार नाही. ठीक आहे, तरी पण मी काढायला मदत करणार आहे. नाही, तू काढलेलीच दाखवणार. गाईज ही मीच काढले असं समजा तुम्ही. ठीक आहे, मी आता तुम्हाला चालू करते ते व्हिडिओ पूर्ण दाखवते की कशी काढतात काय ते. ठीक आहे, चला. अशा प्रकारे हिला माझी मदत लागलेली आहे. शेवटी तिने मला बोलवलंय तर आता आपण जाणार आहे तिला रांगोळीला हेल्प करायला. तर या. मी तुम्हाला दाखवते कशी बनले काय ते. खूप मोठी आणि खूप सुंदर रांगोळी बनवली. आता आपण प्रसादाच्या शिऱ्याची तयारी करणार आहे. तर मी आता ह्याचा व्हिडिओ नाही बनवते कारण खूप घाई झाले, खूप लेट झालंय. त्याच्यामुळे पटकन मी बनवते आणि नंतर मग आरती करून आपण मग भेटू. ठीक आहे, चला. गाईज आपल्या प्रसादाचा शिरा तयार आहे. तर आता आपण थोड्या वेळात आरती होईल तेव्हा आपण हा प्रसाद देणार आहे सगळ्यांना. खूप गाईज आता आमच्याकडे भजन आहे. आरती त्याच्यानंतरच होईल, भजनानंतर. आमच्या वाडीतलंच भजन आहे. तर बघू आपण. खूप सुंदर असतं भजन. मला खूप आवडतं भजनं, खूप आवडतात मला. तर मी दाखवेन तुम्हाला कसं असतं भजन आमच्याकडे. बघूया आपण. भजन झालेलं आहे. खूप मस्त होतं भजन. मी भजनाचा पाहिजे तर वेगळा व्हिडिओ टाकेन, पण बघू आता. आता मी झोपते. गुड नाईट. उद्या भेटू आपण परत. आज
आजचा दिवस संपलाय, उद्या भेटू आता. उद्या अजून खूप एक्साइटिंग असेल काय काय. चला गुड नाईट. काय आज गणपतीचा 4था दिवस आहे आणि आज गौरी आहेत, तर आम्ही गौरीचं स्पेशल जेवण बनवणार आहे. तर जेवणामध्ये खूप काही काही व्हरायटी असणार आहेत. आणि आज संध्याकाळी आम्ही जाणार आहे फुगड्या खेळायला आणि बघायला सुद्धा. खेळायला नाही भेटल्या तरी बघायला तर जाणार आहे, तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे. आमच्या घरी तर फुगड्या नसतात, असल्या तर असू पण शकतात. आमच्या घरी असल्या तर मी तुम्हाला नक्की दाखवेन, पण जिथे कुठे मी जाईन तिथे मी फुगड्या नक्की दाखवेन तुम्हाला की कशा असतात कोकणामध्ये फुगड्या खेळतात वगैरे ते सगळं. ठीक आहे, चलो गाईज लेट्स गो. आता तर जेवण चालू आहे. तर माझे काका आलेत आणि काकांचा मुलगा नाही, नातू आला. ये भाई इकडे, माझ्या भावाचा मुलगा आहे हा. हाय कर. हाय. भेटू थोड्या वेळातच. आता मी जेवणाची तयारी करते आणि तुम्हाला दाखवते नंतर काय काय आम्ही जेवण बनवलंय. ठीक आहे, चलो गाइस मिलते बाद में. आता आमचं जेवण झालंय, थोडा वेळ आराम करणार आणि मग संध्याकाळी जाणार फुगडी खेळायला. तर आता थोडा आराम करून नंतर भेटू आपण थोड्या वेळात. चला गाईस बाय. आता आम्ही जातोय गणपतीच्या पाया पडायला सगळीकडे. चला गाईस, आम्ही चाललोय गणपतीच्या पाया पडायला आणि आमची सगळी आजूबाजूला शेती आहे, भाताची शेती आहे ही. आणि आम्ही 4-5 जण चाललोय पूर्ण गावात गणपतीच्या पाया पडायला, गौरी गणपतीच्या. तर मी त्यांच्या घरातलं तर शूट नाही करू शकत, मी फोटोज टाकेन. ठीक आहे, चलो गाईज लेट्स गो. मी छोटस गाय बघायला आलोय. किती क्यूट आहे. मारकुटी वाटत. गळ्यात लाकूड लावलंय ना, म्हणजे मारकुटी येते. मला पण हात लावायचा, पण मला भीती वाटते, पण मी नाही हात लावणार आहे. हिला लय मस्ती आहे, हिला लय मस्ती. घे ना, जा ना एकदा जा ना. हात लावले. आता आम्ही दर्शन करून आलेलो आहे, सगळ्या गणपतीच्या गौरीच्या पाया पडून आलोय. तर आता मला झिम्मा फुगडी खेळायची आणि बघायची सुद्धा आहे, पण आता काही चान्सेस वाटत नाहीत, कारण ज्या झिम्मा फुगड्या खेळणाऱ्या आहेत त्या दुसऱ्या गावात गेल्या झिम्मा फुगडी खेळायला. तर आता माझी खूप इच्छा आहे तुम्हाला दाखवावं की कोकणात कशा झिम्मा फुगड्या असतात. बघू आता पूर्ण होत आहेत का नाही त्या. मी प्रयत्न तर पूर्ण करते आणि मी कशी दिसते ते पण सांगा. काय बोलायचंय बोल. गणपतींच्या म्हणजे किती पाया पडून आला सांगते. किती गणपतींच्या. पप्पी घे माझी आई. तुझी माझी आई खूप क्यूट आहे, खूप म्हणजे खूप. दात पडलेत पाहिजे, ठीक आहे. दात पडले सगळं आलते त्यांना बघ. आई काहीतरी स्टोरी सांग आपल्या गावात. आपली गौरी का नाही बसत. आमच्या गौर नाही का ती. आमच्या गौरी वाघाने नेल्या. हा आणि काय नाही आमच्या गौरी नाही. आमचा फक्त गणपती तेवढा. कधी नेले आई. कधी काय कधीची अवघात नेल्या असतील आम्हाला काय माहिती, पण आम्हाला सांगते तर लोक या माहिती वाघाने नेल्या गौरी. वाघ आला कुठून वाघ काय चोटे जाते की रानात. आपल्या रानात आहे वाघ. वाघ आहे आमच्या रानात हाते, पण वाघाने नेले नाही ते शास्त्र सांगले. आपण फुगडी बघायला नाही गेलो, कारण ते जे फुगडी खेळतात त्या दुसरीकडे गेल्या होत्या आणि त्या अजून आल्या नाही आहेत. तर मग फुगडी मी नाही दाखवू शकत, सॉरी. नेक्स्ट टाइम कधीतरी नेक्स्ट इयरला, पण आता मी नाही दाखवू शकत फुगडी.
मला स्वतःला खूप वाईट वाटतंय. मला खरंच दाखवायच्या होत्या कशा असतात तिकडच्या फुगड्या, पण नाही, मला स्वतः बघता नाही आल्या, तर सॉरी. आणि आपण उद्या आपल्या गणपतीचं विसर्जन आहे, तर मग उद्याचं नक्की बघा की कसं विसर्जन असतं वगैरे, ते मी सगळं दाखवणार आहे. फक्त हा एक पार्ट मिस होणार आहे ह्या ब्लॉगमधून, तर त्याच्यासाठी खरंच खूप सॉरी. पण बाकी सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे इन डिटेल. तर भेटू आपण उद्या सकाळी. आता मी झोपते. गुड नाईट गाईज, गुड मॉर्निंग. आणि आज आहे गणपतीचा लास्ट डे, तर आज विसर्जन आहे गणपतीचं. तर खूप वाईट वाटतं असं, गणपतीचा विसर्जन एवढे दिवस पूजा केली आणि आता आज विसर्जन करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं असतं गणपतीचं विसर्जन वगैरे. तर आता आपण सगळी पूजा वगैरे करून नंतर भेटते मी तुम्हाला आणि दाखवते, ठीक आहे. काहीच हे गणपती बाप्पाला त्याचा निरोप घेताना विसर्जनच्या टायमाला त्याला 12 महिन्याची 12 भेट द्यायची असते. म्हणजे प्रत्येक महिन्याची एक एक भेट अशी पोळी बांधून त्याला द्यायची असते. त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे, कडधान्य वगैरे सगळं हे करून त्याची भेट प्रॉपर 6 भेटी 2 करायचे असतात आणि त्याच्या हातात ठेवायचे असतात त्याचा निरोप घेताना. गाईज, आता गणपती बाप्पाला आता आपण उचलून पाटावरती इथे ठेवणार आहे. तर त्याच्या आधी इथे पूर्ण सारून घ्यायला लागतं आणि त्याच्यावरती पाट ठेवून पूर्ण बाजूने रांगोळी काढावं लागते आणि मग ठेवायचं असतं. तोपर्यंत गणपती बाप्पाला उचलत नाही आपण. इथे सगळे गणपती ठेवलेले आहेत आणि आता सगळेजण इथे गणपती बाप्पाची पूजा करतायत. सगळ्या गणपतीच्या पाया पडतायत. विसर्जन करायच्या आधी सगळ्या गणपतीच्या पाया पडायच्या असतात. अजून पण इथे खूप गणपती येणार आहेत. तर
खूप सुंदर सुंदर गणपती आहेत. आणि आता गणपती विसर्जन करायच्या आधी आपल्या इथे कोकणामध्ये गाराणं घालतात म्हणजे देवाकडे मागणं मागतात की आपल्याकडे खूप म्हणजे सुख समृद्धी येवो, असं प्रकारचे गाराणे घालतात इथे. गणपती बाप्पा मोरया, गणेश गणेश मोरया, मोरया म्हणा मोरया. आणि गाईस तुम्हाला आता मी जेवढ्या मूर्त्या दाखवल्या सगळ्या मूर्त्या मातीच्या बनलेल्या आहेत. त्याच्यामुळे निसर्गाला कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही, काहीच होणार नाही. पूर्ण मूर्त्या मातीच्या आहेत. करून झालंय. आता आमचा मुंबईचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे मी कसा आहे. खूप गर्दी भेटणार आहे आम्हाला. आम्ही जाणार ट्रेननी. ते मेन आहे, ते मेन तुम्ही बघा म्हणजे कसं समजेल तुम्हाला कोकणामध्ये कसं असतं ते. येण्या जाण्याचं हे खूप हाल असतात. मला माहिती हो, गेल्या वर्षी आलेले मी. आता आम्ही घरी चाललोय आणि लगेच निघणार आहे मुंबईला जाण्यासाठी. तर चला. खूप खाली खाली वाटतंय. पूर्ण 5 दिवस खूप भरलेलं वाटत होतं घर. आता पूर्ण एकदम खाली खाली वाटतंय. वाईट वाटतं कसं गणपती बाप्पा जात असतील तर. आता मी निघतोय मुंबईला जायला आणि आमची ट्रेनची तिकीट नाही झाली आमची. तर खूप गर्दी भेटणार आहे ट्रेनला. खूप गर्दी असते. तुम्हाला दाखवते की कशी गर्दी असते. खूप टेन्शन आलं आता जायचं. तर चला जाऊ, आता निघू. आता आम्ही निघतोय. सगळं डेकोरेशन वगैरे काढून झालेलं आहे. तर आता आम्ही निघतोय मुंबईला जायला. तर चला. आता आमची आई रडेल थोडंसं. आई चल, रडू नको, रडू नको. रडत नाही. बोल काहीतरी. काय बोलू, रडतेस कशाला. माझी आई खूप चांगली आहे. माझी आई आता येत नाही मुंबईला. आता ती दसऱ्यापर्यंत गावीच आहे. आई बोल काहीतरी. काय बोल. प्रेक्षक बघतायत. रडू नको. गप, रडते कशाला. येणार परत आम्ही. स्टेशनवर आहे. खूप गर्दी झाली मुंबईला जायला. काय गर्दी झाली मुंबईला जायला. खूप गर्दी झाली. आता बघू आता कसं जातो. तुला बोलायचंय काय? तुला काय बोलायचंय? बोल. हा, गर्दी नाही झाली झाले. गाईस फायनली मी पोचलेले आहे. खूप गर्दी होती ट्रेनमध्ये. खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. तुम्ही बघितलंच असेल. मी थोडेसे क्लिप्स टाकलेत. ट्रेनमधले जास्त मला घेता नाही आले. आणि खूप मजा आली मला कोकणामध्ये. खूप एन्जॉय केलं आहे मी यावर्षी. आणि खास करून थँक्स माझ्या टीमसाठी. मला त्याने सुट्टी दिली म्हणून मला जाता आलं. नाहीतर मी जाऊ नसते शकले. आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते.
भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू. बाय.